हाय, एक गोष्ट सांगणार आहे. चिमणीचं स्वप्न. बघा चिमणी कसं तिचं स्वप्न पूर्ण करते. एका सुंदरशा गावी हिरवळीने वेढलेल्या झाडांमध्ये एक लहानशी चिमणी राहत होती. तिचं नाव होतं गुगू. गुगू खूपच आनंदी आणि खेळकर होती. पण तिचं एक मोठं स्वप्न होतं. आकाशाच्या टोकाला जाऊन तिथं इंद्रधनुष्याला स्पर्श करणं. सगळ्या चिमण्या तिला हसत म्हणायच्या, "अगं गुगू, इंद्रधनुष्याला कोण स्पर्श करू शकतं का? ते तर फक्त दिसतं." पण गुगूचं मन खूप ठाम होतं. ती म्हणायची, "माझं स्वप्न मी पूर्ण करणारच." दररोज ती उंच उडायचा प्रयत्न करायची, पण थोड्या वेळाने थकून खाली यायची. कधी पावसाने अडवलं, कधी वारा खूप जोरात सुटला, पण गुगूने हार मानली नाही. एका दिवशी जंगलात एका बुडा गरुड आला. तो खूप अनुभवी होता. गुगू त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, "तुम्ही मला उडायला शिकवू शकता का? मला खूप उंच जायचंय." गरुडाने तिच्या डोळ्यातील चमक पाहिली आणि हसून म्हणाला, "जर तू मनापासून शिकायला तयार असशील तर मी नक्कीच मदत करीन." मग सुरुवात झाली गुगूच्या शिकवणीची. रोज सकाळी ती गरुडासोबत उडायची, व्यायाम करायची, वाऱ्याच्या दिशेनुसार उडायला शिकायची. तिला सुरुवातीला खूप कठीण वाटलं, पण तिने हार मानली नाही. काही आठवड्यांनी गुगू आता खूप चांगली उडू लागली. एक दिवस गरुडाने विचारलं, "गुगू, आज तू तयार आहेस? इंद्रधनुष्य जवळ आहे. चल प्रयत्न करूया." ते दोघे आकाशात उंच उंच उडू लागले. खाली सगळे गाव लहान वाटू लागले. आकाशात रंगीबेरंगी इंद्रधनुष्य दिसायला लागली. गुगूचं मन नाचायला लागलं. ती म्हणाली, "आज मी माझं स्वप्न पूर्ण करणार." ती झपकन पुढे उडाली आणि एका क्षणी तिला वाटलं की इंद्रधनुष्याला स्पर्शच केला. पण जेव्हा ती जवळ पोहोचली तेव्हा ते फक्त धुरासारखे विरून होत गेलं. गुगू थोडीशी निराश झाली. "पाहून मी पोहोचले नाही." गरुड हसला आणि म्हणाला, "गुगू, तू स्पर्श केला की नाही हे महत्त्वाचं नाही. तू प्रयत्न केला, शिकलीस, मेहनत केली आणि इतक्या उंचीवर पोहोचलीस. हेच खरं यश आहे." गुगूच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ती म्हणाली, "हो, माझं स्वप्न मला इतकंच काही शिकवून गेलं." थँक यू. धन्यवाद.